श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. खरं तर आजच्या कथेचा पूर्ण एक भाग मी रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्डिंग केल्यानंतर काही काळाने एक मेसेज आला आणि तो मेसेज वाचता वाचता ऐकता ऐकता पूर्ण भागच डिलीट झाला. तर तरी पण दिवस फुकट जाऊ नये आणि जो भाग तसा रेकॉर्ड झाला होता तो कदाचित खूप कठीण असं समजण्यास होता. त्यामुळे तो भाग आत्तापुरता टाळून आपण पुढच्या भागाकडे वळूया आणि आजच्या कथेमध्ये एक छोटीशी कथा ऐकूया. तर तिरुमलदासांनी नंतर शंकर भटांना सांगितलं की आता तू आज दुपारी तू कुरवपुरात जाण्यास म्हणजे पुढच्या प्रवासास निघ, असं तिरुमलदासांनी शंकर भटांना सांगितलं आणि ते त्यांना कथा सांगत होते. ते म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो. मातामह म्हणजे कोण? तर आईचे वडील म्हणजे बाप्पनाचार्य, त्यांच्या घरी गेलो होतो. नंतर सुमती महाराणीचे काका श्रीधरावधानी श्रीपादांस कडेवर घेऊन खेळवीत होते. दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. तर श्रीधरावधानी काय म्हणत होते? दत्त दिगंबरा अवधूता असा घोष करत होते, म्हणजे दत्तांचा अवतार. तर श्रीपादांचे वय 2 वर्षाचे होते. त्यावेळेला श्रीपादांचं वय काय होतं? 2 वर्षाचं होतं. ते किलकारी खेळत होते. ते मनोहर दृश्य ते दृश्य मनोहर होते. म्हणजे आता तिरुमलदासांनी काय पाहिलं तर श्रीपाद शिवल्लभ 2 वर्षाचे श्रीपाद शिवल्लभ आपल्या आईच्या काकांसोबत खेळत आहेत आणि त्यांचे काका दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत आहेत आणि ते किलकारी करून खेळत आहेत. अनायसे ते दृश्य पाहिल्यावर तिरुमलदासांच्या मुखातून बाहेर आलं, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर. आता बघा, दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असं तिरुमलदास म्हणाले. श्रीधरावधानींनी त्यांच्याकडे वळून पाहिले. इतक्यात नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे ते म्हणाले. आता श्रीधरावधानींनी त्यांच्याकडे वळून पाहिल्यावर ते काय म्हणाले? श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभूच असून कालपटलावर प्रस्तुत श्रीपाद शिवल्लभ आणि नृसिंह सरस्वती रूपाने येणार ही सूचना विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितले. म्हणजे श्रीपाद शिवल्लभ श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर हे कोण म्हणाले? तर प्रत्यक्षात श्रीपाद शिवल्लभ प्रभू म्हणाले. म्हणजे श्रीपाद शिवल्लभांनी एकाच गोष्टीतनं काय सूचित केले की ते प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत आणि पुढे ते नरसिंह अवतार म्हणून घेतील अशी सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत सांगितली. आता श्रीपाद काय म्हणाले? आजोबा, नृसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प नृसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासांना सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहेत. म्हणजे ते आपल्या आजोबांना काय सांगत आहेत की नृसिंह सरस्वती हा अवतार महाराष्ट्र देशात माझा घेण्याचा संकल्प आहे आणि तिरुमलदासांना सुद्धा मी महाराष्ट्रात येण्यास सांगत आहे. ते श्रीधरावधानी अवाक झाले. ते ऐकूनच अवाक झाले. मी म्हणालो, कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. तर तिरुमलदास काय म्हणाले? कोणत्याही जन्मी आणि कोणत्याही रूपात माझं रक्षण करण्याचा भार हे तुमच्यावर आहे असं त्यांनी श्रीपादांना सांगितलं आणि तुमचे बाळकृष्ण रूपावर माझी अतिशय प्रीती आहे. नंतर प्रभूंनी मला आशीर्वाद दिला. मला म्हणजे तिरुमलदासांना काय आशीर्वाद दिला? श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुळात जन्म घेशील. आता बघा, परत त्यांना काय आशीर्वाद दिला की तू गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीन दलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. म्हणजे त्यावेळेला तो दीनदलित आणि दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. घिशैला नगरीत साईबाबा या नावाने यवनवेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. म्हणजे तेव्हा परत त्यांनी काय सांगितलं? घिशिला नगरी म्हणजे आपली कोणती? शिर्डीमध्ये साईबाबा या नाव रूपाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू अवतार होईल.
तुला यवन वेशात समर्थ सद्गुरू साईनाथ असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. म्हणजे जेव्हा आहे तिरुमलदास गाडगे महाराज म्हणून महाराष्ट्रात पुढील जन्मी काही जन्मानंतर काही ते असेल पुन्हा रजक कुळामध्ये म्हणजे धोब्याचा जन्म घेणार आहेत आणि ते गाडगे महाराज म्हणून येणार आहेत. आणि त्यावेळेला श्रीपाद शिवल्लभ दत्त प्रभू हे घीशिला नगरीत म्हणजे शिर्डीमध्ये साईबाबा त्या रूपामध्ये येणार आहेत आणि त्यावेळेला ते तिरुमलदासांवर म्हणजे त्यावेळेच्या गाडगे महाराजांवर कृपा करतील. तुझी बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्या कारणाने तू गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा या नाममंत्राचा सतत घोष करशील. आता विचार करा, हे श्रीपाद शिवल्लभ चरित्र कधी लिहिलेलं आहे? त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी साईबाबांचा अवतार होणार आहे. त्याच काळामध्ये गाडगे महाराज हे आपल्या महाराष्ट्र भूमीवर अवतरणार आहेत आणि त्यावेळेला ते काय मंत्र म्हणणार आहेत? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ह्या असा ते नेहमी नाममंत्राचा सतत घोष करतील असं श्रीपाद श्रीवल्लभ त्यावेळेला तिरुमलदासांना सांगणार. म्हणजे जन्मोजन्मांतरी पलीकडचं सत्य काय घडणार आहे हे श्रीपाद श्रीवल्लभ सांगत आहेत बघा. तुझ्या मनोनेत्राचा माझे नित्य दर्शन देण्याचे मी मान्य करतो. या शरीराच्या पतनानंतर कचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. ते तुला तुला माझे वरदान आणि अभयदान आहे. श्रीधर अवधानी काही वेळाने पूर्वस्थितीत आले. म्हणजे तर कसं आहे की हे दैवी रहस्य हे श्रीपादांनी तिरुमलदासांना सांगितलं आणि त्यावेळेला आजूबाजूची सगळी सृष्टी ही जणू काही स्तब्ध झाली होती. त्यामुळे श्रीधर अवधानी सुद्धा त्या वेळी तिथे स्तब्ध झाले असेल. आज काय चाललंय ते त्यांना कळतच नसेल आणि त्यानंतर ते जेव्हा हे सांगून झाल्यानंतर ते पूर्वस्थितीत आले म्हणजे त्यांना अचेतन अवस्थेत आले असेल आणि त्यांना कळलं असेल. तर बघा प्रभूंच्या लीला काय असतात, ज्याला ज्याला तो संदेश द्यायचा असतो त्याला ते देतात आणि त्यावेळेला इतरांना अचेतन अवस्थेत म्हणजे ज्यांना काही सुचत नाही काही कळत नाही असे असत ते सर्व त्यांना गोंधळात टाकणारे होते. तर श्रीधरावधानींना ते सगळं गोंधळात टाकणार होते. सुमती महाराणींच्या हाकेसरशी त्यांच्या मायेने पूर्णपणे आच्छादलेले व पुन्हा श्रीपाद सामान्य बालक आहेत याची धारणा झाली. म्हणजे सुमतीजी महाराणींनी जेव्हा हाक मारली तेव्हा ते पूर्ण मायेचं आच्छादन आणि ते श्रीपाद श्रीवल्लभ हे बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी नंतर म्हणालो, स्वामी श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे. तर श्रीपाद इथे उल्लेखिलेल्या नियमाचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील? तर कर्माचं फल तर अवर्णनीय, कर्माचे फल हे मिळणारच. मग श्रीपाद श्रीवल्लभ ह्या नियमाचा नाश करून कसं काय बरं या नियमाचं उल्लंघन करून कसं काय बरं कर्माचा नाश करतील असा प्रश्न शंकरदासांनी पुन्हा तिरुमलदासांना विचारला. आजचा कथाभाग मी थोडाच सांगितला कारण का थोडासा भाग कठीण होता, तो आपण टाळलेला आहे. उद्याच्या भागात जमलं तर आपण तो राहिलेला भाग घेण्याचा प्रयत्न करू. पण जो आपल्या बुद्धीला आणि सोप्पा समजण्यासारखा होता तो म्हणजे श्रीपादांच्या घरी जेव्हा तिरुमलदास गेले तेव्हा श्रीपादांनी त्यांना काय सुचवलं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा अवधूत असा घोष करून पहिलं काय सुचवलं की दिगंबर हे दत्त हे दत्त दिगंबर अवधूत असं म्हटले. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर म्हटले आणि नंतर श्रीपाद नरसिंह दत्त दिगंबर असं म्हटलं. म्हणजे हे पुढचे श्रीपाद श्रीवल्लभ हा त्यांचा दत्तांचा अवतार आहे आणि त्यांचा पुढचा अवतार नरसिंह सरस्वती होणार असे त्यांनी सुचवले. आणि तेवढेच नाही, त्यानंतर त्यांनी तिरुमलदासाचा दृष्टांत दिला की मी काही वर्षांनी महाराष्ट्र भूमीत नरसिंह सरस्वती म्हणून जन्म घेणार आहे आणि त्यावेळेला तुला गाडगे महाराज म्हणजे संत गाडगे महाराज जे होते त्या रूपात तुला पुन्हा एकदा रजक कुळामध्ये म्हणजे धोब्याच्या कुळामध्ये जन्म घ्यायचा आणि तुला समाज कार्य करायचंय असं त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. साई त्या रूपात अतिप्रीती असून आणि त्या रूपामध्ये
आता तिरुमलदासांची कृष्णावर प्रीती असल्यामुळे तेव्हा ते कोणता मंत्र म्हणतील तर गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असा सतत जयघोष करत राहतील असंही श्रीपादांनी तिरुमलदासांना सांगितलं. आणि तिरुमलदास त्या जन्मामध्ये ते तिरुमलदासांवर काय म्हणून कृपा करणार आहेत तर साईबाबा शिर्डीमध्ये घिशिला नगरीमध्ये साईबाबा म्हणून जन्म घेऊन त्यांच्यावर अनुग्रह करणार. तर आज आपण अशी सोपी साधी कथा आपण ऐकली छोटीशी आणि जी सगळ्यांना कळेल व त्यातनं बोध होईल आणि श्रीपादांना किंवा दत्तप्रभूंना पुढील होणाऱ्या घटनांचे कशा प्रकारे ज्ञान होते, सगळ्याचे करता करविता तेच होते हे त्यांनी पुन्हा एकदा सूचित करून घेतलं. तर आजच्या या कथेतला प्रश्नही तेवढाच सोपा आणि साधा आहे की वल्लभ जेव्हा नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील तेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला तिरुमलदासांना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात जन्म घेण्याची आज्ञा केली. तर तिरुमलदास त्यावेळेला महाराष्ट्रात कोणत्या नावाने जन्म घेणार आहेत आणि त्यावेळेला ते कोणता मंत्रोच्चार करणार आहेत. लक्षात घ्या, तिरुमलदास हे महाराष्ट्र भूमीत जन्म घेताना कोणत्या नावाने जन्म घेणार आहेत आणि ते त्यावेळेला कोणता मंत्रोच्चार सतत करत राहणार आहेत याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर आजची ही छोटीशी कथा आपण इथेच संपवत आहोत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.